तर बघा मैत्रिणींनो, जसा उन्हाळा लागला की मुलांची लगेच घाई सुरू होते की थंडगार काहीतरी खायचं आहे म्हणून. आणि आपली महिला वर्गाची घाई असते आता उन्हाळा आला म्हटल्यानंतर उन्हाळी कामं करण्याची. तर त्यातच उन्हाळी कामं करण्याच्या पदार्थांमध्ये पहिला पदार्थ किंवा पहिलं उन्हाळी काम आपल्याला जे करायचं असतं ते सांडगे. तर सांडगे आपले व्यवस्थित जर झाले तर आपल्याला भाजीला काही नसेल तेव्हा आपण भाजीसुद्धा सांडग्याची करू शकतो किंवा इतर वेळेस आपण तळून खाऊ शकतो मधून अधून असं काहीतरी तोंडाला चव येण्यासाठी. त्यामुळे पहिले जर सांडगे केले तर दुसरे वाळवण्याचा पदार्थ करण्यासाठी आपण मोकळे होतो. तर पहिल्यांदा आपल्याला सांडगे करायचे. तर हे सांडगे आपण आज करणार आहोत मटकीच्या डाळीचे सांडगे. तर सांडगे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनले जातात, वेगवेगळ्या डाळी घेतल्या जातात किंवा एकाच कोणत्या तरी डाळीचं सुद्धा बनवतात. आज आपण करणार आहोत मटकीच्या डाळीचे सांडगे. तर 1 किलो मी मटकीची डाळ घेतलेली आहे. तर डाळ अगदी छान बारीक अशी आहे, गावरान आहे. तर आता 1 किलो डाळीसाठी आता आपण जर याचे सांडगे फक्त मटकीच्या डाळीचे जर सांडगे बनवले तर तळून खायला चांगलेच, पण जर भाजी करायची असेल आपण भाजीत जर सांडगे टाकले तर ते अगदी लगेच विरघळले जातात. त्यामुळे आपल्याला त्यासाठी बाइंडिंगसाठी आपण त्यास घेणार आहोत हरभऱ्याची डाळ. तर 1 किलो मटकीच्या डाळीसाठी आपण पावशेर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही दोन्ही डाळी आपण मिक्स करून आपण सांडगे करणार आहोत. तर ह्या दोन्हीही डाळी मी स्वच्छ छान अशा निवडून घेतल्यात, कारण मटकीच्या डाळीमध्ये गारा असतात. गारा म्हणजे साखरेचे दाणे कसे असतात तसेच पण अगदी खडे असतात ते. त्यामुळे एखादा जरी गेला यामध्ये तर सगळे सांडगे आपले कचकच लागतील. त्यामुळे मटकीच्या डाळीला जास्त असं मस्त निवडून घ्या. आणि ह्या दोन्ही डाळी मी सुती कापडामध्ये चांगलं पुसून घेतलेले आहेत. त्याला काही पावडर वगैरे लावलेली असते किंवा काही धूळ असते, त्यामुळे चांगलं स्वच्छ असं मी पुसून घेतलेली आहे. आणि आता ह्या दोन्ही डाळी आपण मिक्स करणार आहोत. आता ह्या डाळी दोन्ही आपण गिरणीमधून दळून आणल्यात. तर मी घरीच दळलेली आहे, माझ्याकडे स्वतःकडे गिरणी आहे. तर 4 नंबरची चाळणी लावून आपण हे सांडग्याचं पीठ दळून आणू शकतो. आणि तुम्ही जर बाहेरून दळून आणत असाल तर बाहेर तुम्ही सांगा की सांडग्याचं पीठ दळायचं आहे म्हटल्यानंतर ते व्यवस्थित जाडसर किंवा रवाळ पीठ द्या म्हणून जर सांगितलं तर व्यवस्थित देतात. आता हे आपण चाळून घेणार आहोत. तर घरच्याच गिरणीमध्ये दळलं आहे म्हटल्यानंतर चाळण्याची गरज नाही, पण एखादं जाडसर डाळ वगैरे जर राहिली असेल तर ती चाळणीत वर राहील आणि आपल्याला पीठ चांगलं मिळेल. तर आता बघा आपण हे सगळं पीठ चाळून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं चाळून रवाळ दळायचं आहे. अगदी आपला बारीक रवा जसा असतो त्याच पद्धतीने हे सांडग्याचं पीठ दळून आणायचं आहे, म्हणजे सांडगे आपले छान होतात. अगदी बारीकही नाही आणि त्यापेक्षा जाड पण नको. म्हणजे असं रवाळ जर आणलं बारीक की थोडंसं पीठ असतं आणि थोडंसं रवाळ असतं. अशा पद्धतीचं जर पीठ असलं तर आपले सांडगे खूप छान होतात. तर आता हे आपण सगळं पीठ हे चाळून घेणार आहोत. तर चाळून आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय मस्त एकसारखं असं आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण त्यासाठी वाटण तयार करणार आहोत. तर बघा मी जवळपास 10 मोठ्या आकाराच्या लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत. बघा लसणाच्या पाकळ्या, आता म्हणजेच अर्धी ते पाऊण वाटी लसणाची पाकळी घेतलेली आहे सोलून. त्यासाठी 2 चमचे जिरे घेतलेले आहेत. हे जिऱ्याने अगदी मस्त लागतात सांडगे अगदी. आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची पेस्ट केली. बारीक जरी नाही झालं, थोडंसं ओबडधोबड राहिलं तरीही काही हरकत नाही, पण बारीक जर दळलं तर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं. आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण 1.5 चमचा हळद, नंतर 1.5 चमचा आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे. नंतर रंग येण्यासाठी 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. नंतर अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1.5 ते पावणे 2 चमचे आपण मीठ घालणार आहोत. मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला. तुम्हाला जसं खारट अळणी वगैरे लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ आणि तिखट घालू शकता. आता ही कोरड्या जिन्स आपण सगळ्या एकजीव केलेल्या आहेत पिठामध्ये. आणि जवळपास अर्धी वाटी आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे. आता
तर बघा आता कोथिंबीर आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये आपण टाकून हे हाताने सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता सगळं व्यवस्थित चोळून झाल्यानंतर आपण आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला जो राहिला होता त्यात थोडंसं पाणी घालून पहिल्यांदा त्या पाण्याने आपण पीठ मळायला सुरुवात करायची आणि आता नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण या पिठाचा चांगला असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता आपण जशी रोजच्या चपातीसाठी आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही, कारण नंतर पीठ भिजल्यानंतर थोडंसं अजून घट्ट होतं. तर आता तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ मळून झाले. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीचं पीठ मी मळलेलं आहे. तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही आता बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. एक वेळ घट्ट झालं तर आपण नंतर पाणी घालून मळू शकतो, पण पातळ जास्त करू नका. आता थोडंसं पाण्याचा हात लावून त्यावरती पॅक असं झाकण ठेवायचं आहे 1 ते 2 तासासाठी, म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ बसतं. आता 2 तासानंतर बघा आपण आता सांडगे घालायला सुरुवात करायची. तर आता एक व्यवस्थित सुती कपडा मी ओलसर करून घेतला आहे आणि तो व्यवस्थित अंथरून घेतला आहे. आता त्यावर आपल्याला सांडगे घालायचे. आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आता हाताची 5ही बोटं पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित थोडासा असा पिठाचा गोळा घेतला आहे. अगदी छोटा घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाही. आणि त्याचा लांबट आकार करून असा 5ही बोटाने आपण व्यवस्थित छोटे छोटे असे सांडगे टाकायचे. तर बघा अशा पद्धतीने हळूहळू पीठ पुढे पुढे सरकवत आपण सांडगे घालायचे. एकसारखे घालायचे, लहान मोठे असे करू नका, कारण भाजी करताना आपण जे सांडगे त्यामध्ये टाकतो तर काही शिजले जातात किंवा काही कच्चे राहतात. त्यासाठी एकसारखे करा आणि छोटे छोटे करा. मोठे जर झाले तर कदाचित वरची बाजू तळली जाते, आतमध्ये कच्चे राहतात. तर अशा पद्धतीने बघा. आणि हाताला जर आता पीठ चिकटायला लागलं तर थोडीशी बोटं पुन्हा पाण्यामध्ये बुडवून आपण हे सांडगे तोडून घ्यायचे. तर बघा आता अशा पद्धतीने तुम्ही पीठ पुढे पुढे सरकवून आपण हे सांडगे घालायचे आणि अगदी उंडा छोटासा घ्यायचा आहे, म्हणजे पटकन आपल्याला सांडगे तोडता येतील. तर अशा पद्धतीने एकसारखे आपण हे सांडगे तोडून घ्यायचे. पाण्याचा वापर जरा कमीच करा, कारण जास्त पाणी जर आपण लावलं सांडग्याला तर लवकर खराब होण्याची शक्यता असते. जवळून दाखवते. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे. हाताला जर पीठ चिकटायला लागलं तर पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडासा आणि हे पीठ पुढे पुढे सरकवत आपण सांडगे टाकायचे. तर बघा आता अशा पद्धतीने आपण सगळे सांडगे तोडून झालेले आहेत आपले. तर एकसारखे व्यवस्थित असे आपले हे पूर्ण 1 किलोचे सांडगे आपले घालून झालेत. तर आता मी पहिल्यांदा घरात बसूनच हे सांडगे तोडलेले आहेत टेबलवरती, कारण माझ्या गॅलरीत दुपारचं ऊन येत नाही, त्यामुळे मी फॅन खाली पहिल्या दिवशी हे सुकवलेले आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी मात्र मी ऊन पडल्यानंतर गॅलरीत उन्हामध्ये ठेवलेले आहेत. असेच मग 2 ते 3 दिवस मी सलग व्यवस्थित उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत. तर आता वाळले असं कसं ठरवायचं आपण, की व्यवस्थित त्याचा आवाज खळखळ आवाज येतो किंवा मध्ये एखादा तोंडात टाकून पाहायचा की कडकड असा आवाज आला खाताना की आपले सांडगे वाळले समजायचे. तर जर थोडेफार जर ओलसर राहिले तर आपले हे सांडगे लवकर खराब होतात. त्यामुळे व्यवस्थितच तुम्ही वाळवून घ्या आणि व्यवस्थित असं डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा. तर बघा आता आपले सांडगे छान असे वाळलेले आहेत, मस्त कडक झालेले आहेत. त्याचा रंगही तुम्ही बघू शकताय. आणि जर भाजीला आपल्या इथे काही नसेल तर ही सांडग्याची भाजीसुद्धा तुम्ही करू शकता, अगदी छान लागते. आणि कधी जर तोंडाला चव नसेल तर आपण नुसते तळूनसुद्धा असे कुडूम कुडूम करून खाऊ शकतो. तर हे आपलं जो वाळवणाचा प्रकार सांडग्याचा तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.